महायुतीच्या वतीनं सन्माननीय राज्यपाल महोदयांना पत्र दिलेलं आहे आणि नियमानुसार राज्यामध्ये नवीन मंत्रिमंडळ स्थापन करण्याकरता आमचा दावा मी पेश केलेला आहे। माननीय राज्यपालांनी आमचा दावा त्या ठिकाणी घेतल्यानंतर आम्हाला 5 तारीख संध्याकाळी 5:30 वाजता शपथविधीची वेळ नेमून दिलेली आहे। आज भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, युवा स्वाभिमान पक्ष, रासप आणि अपक्ष अशी एक मोठी महायुती या ठिकाणी झालेली आहे। या सगळ्यांच्या सहीचं पत्र ते आम्ही दिलेलं आहे। मी विशेष आभार मानतो आमच्या शिवसेनेचे अध्यक्ष आणि राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजींचे की त्यांनी शिवसेनेच्या वतीनं माझ्या समर्थनार्थ पत्र दिलं आणि महायुतीचा मुख्यमंत्री म्हणून माझा शपथविधी करावा अशा प्रकारची विनंती त्यांनी माननीय राज्यपालांना केली आहे। त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी देखील त्याच आशयाचं पत्र देऊन मला मुख्यमंत्री म्हणून शपथ द्यावी अशा प्रकारची विनंती केलेली आहे। He has also requested that I should be the chief minister. All our friendly alliance partners have requested the same to the governor. आम्हाला निमंत्रित केलेलं आहे। देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदींच्या उपस्थितीत invited us to form the government tomorrow. हा सोहळा 5:30 आझाद मैदान या ठिकाणी पार पडला जाणार आहे। in presence of Prime Minister Narendra Modi. तिन्ही पक्षांचे नेते आम्ही त्या ठिकाणी उपस्थित असू। The ceremony will be held. आपला प्रश्न असणार आहे की किती all our top leaders will be present. याची माहिती तुम्हाला संध्याकाळी दिली जाईल। किती लोकांचा शपथविधी होईल and if you want to ask that how many people will संध्याकाळी दिली जाईल get the portfolios and how many cabinet ministers will be swearing in tomorrow, then this information will be given by the evening. मुख्यमंत्री पद किंवा उपमुख्यमंत्री पद हे आमच्या करता एक प्रकारची तांत्रिक किंवा टेक्निकल अरेंजमेंट आहे। आम्ही तिघही एकत्रितपणे आजपर्यंत निर्णय घेत आलो आहोत। Chief Minister position or Deputy Chief Minister position, it's just a technical term for us. We all have taken the decisions together. We all have worked together. स्वतः काल माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांना भेटून त्यांना विनंती केली की शिवसेनेच्या वतीनं त्यांनी मंत्रिमंडळात राहावं आणि मी त्यांना हे देखील सांगितलं I personally met Eknath Shinde yesterday and requested him that he should be in the administration and in the government. त्यांचाही आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल मला या ठिकाणी पूर्ण मला खात्री आहे। त्यामुळे आम्ही तिघही and I hope he will give us positive answer. आणि अर्थातच आमचे पक्षाचे इतर जे नेते आहेत आणि मित्र पक्ष आहेत एकत्रितपणे चांगलं सरकार हे महाराष्ट्राला देण्याचा प्रयत्न करू। विशेषतः
आम्ही जी काही आश्वासनं दिलेली आहेत ती पूर्ण All करण्याकरता three of us will give सर्व a प्रकारचे good governance प्रयत्न ती for आश्वासनं the आम्ही state पूर्ण of करू Maharashtra. हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो. देशाचे आमचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय नड्डाजी, देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितभाई शाह, त्याचप्रमाणे आमच्या मित्रपक्षांसमवेत आम्हाला सातत्याने पाठिंबा देणारे RPIचे माननीय रामदासजी आठवले यांचे देखील मी अतिशय मनापासून आभार मानतो. I thank all our BJP top leaders, including Prime Minister Narendra Modi, Home Minister Amit Shah, पण आपल्या सर्वांना JP देखील Nadda, उद्या आपण and सर्वांनी our friendly alliance partners as well. उपस्थित राहावं अशा प्रकारचं निमंत्रण मी देतो. आज माननीय राज्यपाल जी से हमने भेंट ली है Eknath Shinde speaking. और माननीय राज्यपाल जी को भारतीय जनता पार्टी, Devendra Fadnavis, शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस, जनसुराज्य पार्टी, युवा स्वाभिमान पार्टी, रासप और इंडिपेंडेंट ऐसे सभी के पत्र आज हमने सौंपे हैं. मैं आभार व्यक्त करना चाहता हूं आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी का. I want to शिंदे जी thank ने Chief शिवसेना के Minister अध्यक्ष Eknath के तौर Shinde, पर, शिवसेना के लेजिस्लेचर पार्टी के प्रमुख के तौर पर महाराष्ट्र के मुख्यमंत्री पद के लिए मेरे नाम की सिफारिश का पत्र दिया है. साथ साथ राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अध्यक्ष और लेजिस्लेचर पार्टी के नेता माननीय अजीत दादा पवार जी ने भी उसी प्रकार का पत्र दिया है. श्री विनय कोरे जी, रवि राणा जी, श्री गुट्टे जी और हमारे इंडिपेंडेंट्स जो हमारे साथ है, सभी ने इसी आशय का पत्र माननीय राज्यपाल जी को सौंपा है. और इन सभी पत्रों को देखते हुए माननीय राज्यपाल जी ने हमें आमंत्रित किया है सरकार बनाने के लिए. नई सरकार का शपथ विधि ये 5 तारीख को शाम को 5:30 बजे विश्व गौरव भारत के प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी जी की उपस्थिति में संपन्न होगा. मुंबई के आज़ाद मैदान पर ये संपन्न होगा और इस शपथ विधि में तीनों पार्टी के नेता वहां पर रहेंगे. उसके बाद और किसका शपथ विधि होगा इसका फैसला हम शाम तक करेंगे. हमारी बैठकें हैं, उसके बाद हम शाम तक करेंगे. जैसा ही फैसला होगा वैसे आपको इत्तला दी जाएगी. कल मैं स्वयं माननीय हमारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी के पास गया था और एकनाथ राव जी को मैंने ये निवेदन किया था कि हम सभी की इच्छा है इस सरकार में वे स्वयं हमारे साथ रहे. शिवसेना के भी विधायकों की इच्छा है और महायुति के भी विधायकों की इच्छा है और मुझे पूर्ण विश्वास है कि वो हमारे साथ रहेंगे. और पिछले 2.5 सालों में शिंदे जी के साथ माननीय अजीत दादा और मैं, हम तीनों ने मिलकर साथ में मिलकर सारे निर्णय किए हैं. और आज भी हमारे लिए ये जो पद है, ये पद एक प्रकार से टेक्निकल बात है. हम तीनों मिलकर और साथ में हमारे जो साथी पक्ष है उनको साथ में लेकर तमाम निर्णय करेंगे और महाराष्ट्र को नई ऊंचाइयों पर ले जाने का जो संकल्प हमने लिया है और विशेष रूप से
महाराष्ट्र की जनता को जो वादे हमने किए हैं उन वादों को पूरा करने के लिए पूरी जी जान के साथ ये सरकार काम करेगी। मैं आज के इस मौके पर हमारे देश के प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी जी का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं कि उन्होंने मेरे जैसे एक कार्यकर्ता को लगातार नेतृत्व करने का अवसर दिया। साथ साथ हमारे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा जी और हमारे गृह मंत्री अमित भाई शाह जी का भी मैं आभार व्यक्त करता हूं। हमारे साथ कंधे से कंधा मिलाकर महाराष्ट्र में जो हमारा साथ निभाते रहे हैं ऐसे केंद्रीय मंत्री माननीय रामदास जी आठवले, इनका भी मैं आभार व्यक्त करता हूं। हमारी पार्टी के शीर्ष के नेता राजनाथ सिंह जी, नितिन गडकरी जी, तमाम शीर्षस्थ नेतृत्व का मैं आभार व्यक्त करता हूं और हम सब लोग मिलकर महाराष्ट्र को एक अच्छी सरकार देंगे, इस प्रकार का संकल्प करते हुए महाराष्ट्र की जनता का मैं आभार व्यक्त करता हूं और अजित दादा से निवेदन करता हूं कि दादा आप सभी को संबोधित करें। खरं तर देवेंद्रजींनी सर्व सांगितलेलंच आहे। मी फक्त एक खुलासा करू इच्छितो की मी माझ्या वेगळ्या कामाच्या करता दिल्लीला गेलो होतो, मी कुणाला भेटायला गेलो नव्हतो। तुम्ही मस्त चॅनलवाल्यांनी दादाला आज भेट नाकारली। clarifying that he went to Delhi for some other reason and not exactly to meet anybody. सगळ्यांनी माझी पत्नी सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर सभासद केलेलं आहे। त्यांना 11 जनपद तो बंगला अलॉट झालेला आहे। मला कुठलाही जरी गव्हर्नमेंटचं घर असू द्यात, आमचं स्वतःचं घर असू द्यात, मला नीटनेटकं लागतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून मी तिथं आर्किटेक्टला घेऊन काय नियमामध्ये गोष्टी करता येतात ते एक गोष्ट होती। आणि प्रफुल्लभाई आणि राज्यसभा एमपी she has been allocated आमच्या a bungalow चाललेल्या आहेत त्याच्याबद्दल मी कधी on 10 Janpat Road. तो नेहमी प्रफुल्लभाईची इथली जबाबदारी दिल्लीची पार पाडायची आपल्यालाही माहिती आहे। काल पण ती पुन्हा the architect over there आमच्या चिन्हाची to get the thing तो पण एकदा विषय तो it संपवा। was not तो आमचा a meeting with some top leaders. सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित Also आहे। importantly, सुप्रीम कोर्ट our cases are going on in Supreme Court and we have not yet met. परंतु बाकी कधी इकडच्या व्यापामुळे मला वकिलांना भेटता आलेलं नव्हतं, त्यांनाही भेटणं अतिशय गरजेचं होतं आणि अजून एक जवळच्या व्यक्तीचं नाते लग्न होतं। अशा 3 गोष्टीच्या करता मी गेलेलो होतो। I wanted to meet them and I went to Delhi. तिथं गेल्यानंतर थोडासा apart from this, त्यापेक्षा आराम मिळतो। personal family function as well. निवांत आम्ही म्हणजे राज्यसभा चालू होती त्याच्यावर सुनेत्रा पण तिथं होती, हेही दोघं तिकडे होते लोकसभेत राज्यसभेत म्हणून मी गेलो होतो। त्याच्यावर ते पहिल्यांदा डोक्यातनं काढून टाका मी कुणाला अमितभाईंना किंवा कुणाला भेटायला गेलो होतो, कारण आमची आधी चर्चा एकनाथरावजी, देवेंद्रजी आणि मी आम्ही गेलो असताना त्यावेळी झालेली होती आणि तशा पद्धतीनं आता सगळ्या गोष्ट उद्याच्या शपथविधीच्या संदर्भामध्ये देवेंद्रजींनी सांगितलेली आहे। आम्ही सगळेजण मिळून महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या करता मनापासून प्रयत्न करू। आम्हाला अनुभव आहे, त्या अनुभवाचा फायदा राज्यातल्या सर्व समाजाला, सर्व जाती घटकाला कसा करून देता येईल। वेगवेगळ्या प्रकारचे गोष्टी घडत and we will work towards how we can help the people of the state, how we can work for the people in the state of Maharashtra. आणि आता केंद्र सरकार पण त्या बाबतीत मागेही बरोबर होतं, आताही बरोबर आहे। आता 5 वर्ष आता ते अतिशय चांगलं बहुमत आहे की त्याच्यात आता कुठेही आम्हाला तिघांना पण ह्याला सांभाळा त्याला सांभाळा, हा तिकडे गेला, हा रुसला, हा फुगला, आम्ही रुसून फुगून देणारच नाही, पण असं फार काही तिथं वेळ देण्याची जबाबदारी येणार नाही। ती चंद्रशेखर बावनकुळे आणि सुनील तटकरे त्यांच्या स्तरावर पार पाडतील
आम्ही सरकारचं काम उत्तम पद्धतीनं पार पाडण्याचं काम मनापासून करू आणि जो आश्वासनं कालच्या आम्ही निवडणुकीच्या काळामध्ये दिली गेलेली आहेत ती आश्वासनांची पूर्तता करण्याच्या करता आम्ही योग्य पद्धतीनं राज्याला पुढे नेण्याचं काम करू आणि राज्य देशामध्ये सगळ्या राज्यांच्यामध्ये महाराष्ट्राचा एक वेगळा नावलौकिक आहे जो पहिल्यापासून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांभाळलेला आहे. तोच नावलौकिक आपल्या देशात प्रगतीपथावरचं नंबर 1चं राज्य म्हणून आपल्या राज्याची जी ओळख आहे ती पुढेही कायम आणि त्याच्यात भरच घालण्याचं काम हे आम्हा तिघांच्याकडनं आमच्या सरकारकडनं महायुतीकडनं निश्चितपणे केलं जाईल याबद्दलची खात्री मी आजच्या आपल्याशी चर्चा करत असताना महाराष्ट्राच्या जनतेला देतो. धन्यवाद. चालू आहे ना ते चालू आहे चालू आहे. सर्व पत्रकार मित्रांचं स्वागत. आवाज येतोय का? हे घेऊ? नाही येतोय. हा घेऊ का? हां ठीक आहे. दुसरा बरोबर. आज आम्ही राज्यपाल महोदयांची भेट घेऊन महायुतीचं सरकार स्थापन करण्याची परवानगी मागितली आणि राज्यपाल महोदयांनी परवानगी दिली. उद्या आझाद मैदानमध्ये संध्याकाळी 5:30 वाजता शपथविधी आहे. देवेंद्रजींनी देखील आपल्याला निमंत्रण दिलं आहे. आम्ही देखील आपल्या सगळ्यांना निमंत्रित करतोय आणि मला आनंद आहे की 2.5 वर्षापूर्वी इथंच वाटतं ना तिथेच देवेंद्रजींनी मी मुख्यमंत्री व्हावं म्हणून माझ्या नावाची शिफारस केली होती आणि आज देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत अशी शिफारस आणि पाठिंब्याचं पत्र शिवसेनेच्या वतीने आज आम्ही दिलंय. आणि यापूर्वीच पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेचा पाठिंबा पक्षाच्या उमेदवारांना देवेंद्रजींना आम्ही देऊन टाकला होता. आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी आणि गृहमंत्री अमित शाह साहेब असतील आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नड्डाजी जो काही निर्णय घेतील त्याला पूर्ण समर्थन पाठिंबा शिवसेनेचा असेल. मगाशी दादा म्हणाले तसं तुम्ही बातम्या कुठे चालवता कुठे नेता काय ते त्याला तुम्हाला चर्चा नको. तुम्ही काय काय चालवत असता त्यामुळे मी अगदी मन मोकळेपणाने माझी भूमिका स्पष्ट केली. And at the same time, I had fallen ill, had gone to my village, and you people have spread many speculations. It is nothing like that. महायुतीला कधी मिळालं नव्हतं. It's a historic mandate for Mahayuti in the state of Maharashtra. तमाम जनतेने त्यामध्ये सर्वच आहेत. आमच्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, सर्व घटक या राज्यातला प्रत्येक मतदार यानी महायुतीवर मतांचा वर्षाव केला. May it be the ladki behan, farmers, youth, senior citizen, everyone who has given their vote to us. I am thankful to them. Crossing over to my colleague Shweta, who joins us on the broadcast. Shweta, we were just listening into the press conference being addressed by the Mahayuti. Key statements made by Fadnavis. One is that he said that he personally met with Eknath Shinde yesterday. That was a meeting that took place at Varsha, requesting him to be in the government. I hope he will give us a positive answer, which means they don't also have a confirmation from their end yet. But we were just listening to Shinde as well, saying that he would continue to be supportive of whatever the leaders decide. Well,
Well, that's right. In fact, the preparations are in full swing. Actually, I'll show you the visuals around the city. What's taking place in South Mumbai, where I'm present. This way also leads to BJP office, to Raj Bhavan. You can see flags everywhere and the big hoardings, which is congratulating Devendra Fadnavis to become the new Chief Minister of Maharashtra. Remember, this is Devendra Fadnavis 3.0. And here what we also understand is that after the legislative meeting, the unanimous declaration that was done that the CM face would be, of course, Devendra Fadnavis, post which there was a meeting in Varsha where Eknath Shinde, Ajit Pawar as well as Devendra Fadnavis, they all met together, and post that they left for Raj Bhavan just a short while back. We were also hearing Devendra Fadnavis, Ajit Pawar and Eknath Shinde. Remember, every time they have been focusing on the massive mandate what they have obtained, as well as about the Ladki Behin. So there were various schemes also that played a vital role, and tomorrow, that is, grand preparations are being done, and this is going to be the historic moment that is being described by many of the BJP leaders, where we are anticipating 40,000 people would be coming. Just behind me in the frame also you can see the kind of preparations that is taking place across the city, and here what we also understand is that after some time the trio would be coming out of the governor's house, that is Raj Bhavan, and then again the series of meeting would be taking place as far as the portfolio allocation is concerned. Now remember, in the evening also there are several meetings that have been lined up in Sagar Bungalow, where they would be discussing about the portfolio allocation.